90 दिवसानंतर हा अखेर दादांना आज न्याय मिळाला. विमान अपघाताचं काळं रहस्य आज जगासमोर आलंय. कारण ह्या विमानाच्या आतली एक अशी व्हिडिओ क्लिप समोर आली आणि ह्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार समोर आलाय. आत्तापर्यंतच्या सगळ्या अफवा खोट्या ठरल्या आहेत. जो अपघात अजितदादांचा 28 जानेवारीला झाला होता, अचानक घडलेल्या घटनेने महाराष्ट्राला धक्का दिला होता. सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या होत्या. कोणी म्हणतं तर घातपात आहे, तर कोणी म्हणायचा अपघात आहे. पण आज एक व्हिडिओ समोर आलाय जो स्वतः अजितदादांचे चिरंजीव जय पवार यांनी प्रसिद्ध केलाय. आणि तो व्हिडिओ पाहून महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. आता हा व्हिडिओ त्यांच्या मुलांनी समोर आणलाय, ज्यामुळे तो खोटा आहे असं म्हणायची कोणाची हिंमतच नाहीये. कारण की अनेक शंका कुशंका होत्या. स्वतःच्या मुलांनी हा व्हिडिओ CIDच्या ताब्यात दिल्यामुळे आता सगळं सत्य बाहेर आलं. या प्रकरणाच्या मास्टरमाइंडच्या मुसक्या आवळल्या. आता थेट शिक्षा, आता दया नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली ऑर्डर. ह्या दुर्घटनेविषयी अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. कारण काही दिवसांपूर्वीच ह्या विमान दुर्घटनेचा एक सरकारी अहवाल सुद्धा जाहीर करण्यात आला होता. शासनाने जो रिपोर्ट प्रसिद्ध केला होता त्या 5 अशा खळबळजनक बाबी समोर आल्या होत्या, ज्या ह्याआधी कधीच कुणी सांगितल्या नव्हत्या. पण ह्या अहवालात जे लिहिलं होतं त्याने अधिकच खळबळ उडाली होती. कारण ह्या रिपोर्टमध्ये अपघाताचं ठिकाणच बदलण्यात आलं होतं. विमान जिथे कोसळलं असं सांगितलं गेलं, तिथे ते पडलंच नाही असं त्या कागदपत्रात नमूद होतं. पण आज अखेर एक व्हिडिओ समोर आल्यामुळे सर्व सत्य स्वच्छ झाल्याचं आता बोललं जातंय. एक व्हिडिओ जो अजित पवार यांच्या मुलाने लोकांसमोर आणलाय आणि ज्यामुळे या व्हिडिओतून सगळं गुपित आता उघड झालंय. आता खऱ्या अर्थाने दादांना न्याय मिळाला अशी चर्चा गावगल्लीत सुरू झालीय. काही दिवसांपूर्वी ज्या अफवा जाणून बुजून पसरवल्या जात होत्या त्याचं खरं रहस्य आता बाहेर आलंय. कारण चुकीच्या बातम्या देऊन सर्वसामान्यांना मुद्दाम गोंधळात टाकण्याचं काम सुरू होतं. त्या अफवा अशा होत्या की दादा सुखरूप आहेत, दादा पुन्हा परत येतील, दादा सुखरूप घरी आले, अशा गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर मुद्दाम पेरल्या गेल्या. हे सगळं करण्यामागे एकच कारण होतं, ते म्हणजे खऱ्या माहितीवरून लोकांचं लक्ष भरकटवणं. कारण या प्रकरणाचा जो मास्टर माइंड होता तो खूप वजनदार आणि शक्तिशाली होता हे स्पष्ट झालंय. या मास्टर माइंडला आता पूर्णपणे उघडं पाडलंय आणि याला कारणीभूत ठरले जय पवार. जय पवार हे तसे फारसे बोलत नाहीत, त्यांचा स्वभाव एकदम शांत आहे. पण आपल्या वडिलांसाठी त्यांनी हा व्हिडिओ जमिनीखालून शोधून काढलाय आणि ही महाराष्ट्रासाठी आता अभिमानाची गोष्ट ठरतीये. हा व्हिडिओ आता CID चौकशीसाठी सर्वात भक्कम पुरावा मानला जातोय आणि यामुळे त्या सूत्रधाराच्या मुसक्या आता नक्की आवळल्या जाणार. यातून एक असं मोठं नाव समोर आलंय जे यापूर्वी कधीच चर्चेत आलं नव्हतं. एक असं नाव ज्याचा कुणी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. एक व्यक्ती जो कायम दादांच्या सोबत सावलीसारखा असायचा असं बोललं जातंय. त्या माणसाने असा विश्वासघात कसा काय केला असेल अशी मोठी शंका आता लोकांना सतावू लागलीय. ज्यावेळी हा व्हिडिओ लोकांसमोर आला आणि हे नाव उघड झालं, तेव्हा जे सामान्य कार्यकर्ते दादांच्या जाण्याने ढसाढसा रडत होते त्यांच्या डोळ्यात आता संतापाची मोठी लाट दिसतीये. बदला घेण्याची भावना मनात पेटलीये. कालपर्यंत टीव्हीवर आणि सोशल मीडियावर दादा अजूनही हयात आहेत, दादा पुन्हा परत येतील अशा बातम्या पेरल्या जात होत्या. पण अचानक एक अहवाल आला आणि त्या रिपोर्टमधील 5 गोष्टींनी अपघाताचं पूर्ण चित्रच बदलून टाकलं. खरं तर या रिपोर्टमुळे लोकांच्या मनात मोठी शंका होती. पण त्याचवेळी या एका नवीन व्हिडिओने आज प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. मागील 48 तासांत या अपघाताविषयी अशा काही गोष्टी बाहेर आल्यात ज्या गेल्या 3 महिन्यांत कधीच समोर आल्या नव्हत्या. या दुर्घटनेचं खरं स्वरूप पहिल्यांदाच स्पष्ट झालंय. मग नेमकं काय उघड झालंय या अपघाताबाबत? कोण आहे तो खरा सूत्रधार? त्या व्हिडिओमध्ये नेमकं असं काय दिसलंय की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळंच वातावरण तयार झालंय? कोणतं असं बडं नाव समोर आलंय जे आतापर्यंत दाबून ठेवलं होतं? का जनतेला मुद्दाम चुकीच्या माहितीने चक्रावून टाकलं गेलं? या अहवालात नेमक्या कोणत्या 5 गोष्टी बाहेर आल्या? खरंच हे विमान कुठे आदळलं होतं? विमान बारामतीत कोसळलं नव्हतं तर मग कुठे पडलं? विमानाची वेळ कशी काय बदलली? लोकांपासून ही गुप्त माहिती का लपवून ठेवली गेली? आजच्या या व्हिडिओमध्ये नेमकं काय समोर आलेलं आहे ही सगळी सविस्तर आणि खोलवर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 28 जानेवारी अख्ख्या महाराष्ट्रासाठी हा दिवस काळ बनून आला, जो कोणीच विसरू शकणार नाही. ज्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांचा एका भीषण विमान दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. आता अपघात घडल्या घडल्या मनात अनेक शंका कुशंका उभ्या राहिल्या होत्या.
काही मंडळी म्हणायची की हा केवळ अपघात होता, तर काही लोक म्हणायचे हा फार मोठा घातपात होता. पण तब्बल 3 महिन्यांनंतर या अपघाताचं खरं कारण तिसरंच निघालं, जे ऐकून महाराष्ट्राला सर्वात मोठा धक्का बसलाय. पहा, या घटनेला आता अनेक महिन्यांचा काळ उलटला असला तरी महाराष्ट्राच्या मनातलं हे वादळ अजून शमलेलं नाहीये. गेल्या 48 तासांत या प्रकरणाबाबत अशा काही धक्कादायक बातम्या समोर आल्यात ज्यांनी या प्रकरणाचा खरा बुरखा टराटरा फाडलाय. सर्वात आधी एक सरकारी अहवाल आला, ज्याने या विमान दुर्घटनेच्या 5 अशा भयानक गोष्टी सांगितल्या की ज्यांनी या प्रकरणाचा पायाच बदलून टाकला. कारण या अपघाती विमानाच्या उड्डाणाची जी मूळ वेळ होती, ज्यावेळी ते विमान मुंबईहून निघालं होतं, ती वेळच बदलली गेली. ज्या क्षणी विमान कोसळलं ती देखील वेळ भलतीच निघाली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमान ज्या ठिकाणी आदळलं होतं ते तिथे पडलं नव्हतं, अशी माहिती समोर आली. एक अशी बातमी ज्याने महाराष्ट्रामध्ये प्रचंड खळबळ उडालीये. पण तितक्याच जय पवारांनी एक व्हिडिओ लोकांसमोर आणला. एक व्हिडिओ ज्याने या प्रकरणाचं पूर्ण सत्य बाहेर काढलंय. टप्प्याटप्प्याने आपण माहिती जाणून घेतोय, नीट लक्ष द्या. गेल्या 3 महिन्यांपासून तुम्ही जे काही ऐकलं होतं ते सगळं साफ खोटं ठरलंय. टीव्हीवर पाहिलेल्या बातम्या 100% खोट्या आणि बनावट निघाल्यात. कारण आज जे समोर आलंय ते अतिशय भयानक आहे. अजितदादांच्या विमान अपघाताचा सरकारी रिपोर्ट आला असून आज टीव्हीवर दाखवल्या गेलेल्या बातम्या किती खोट्या होत्या हे आता पुराव्यासह सिद्ध झालंय. या रिपोर्टमधील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे अपघाताची जागा बदलली. टीव्हीवर विमान धावपट्टीजवळ कोसळल्याचं सांगितलं गेलं होतं, पण प्रत्यक्षात ते रनवेपासून 50 मीटर लांब एका गुप्त ठिकाणी झाडाझुडपात कोसळून त्याचे तुकडे झाले होते. म्हणजेच आजवर दाखवला गेलेला ढिगारा हा मूळ जागी नव्हता का? मग हा ढिगारा तिथे कसा काय जमा झाला? जर विमान 50 मीटर पलीकडे आदळलं तर मग जी विमानाची जागा टीव्हीवर दाखवली गेली ती कशाची होती? हा पहिला प्रश्न रिपोर्टमध्ये उपस्थित होत होता. आता खरं तर 28 जानेवारीला ही सगळी घटना घडली, पण 27च्या त्या रात्री म्हणजे आदल्या रात्री काय घडलं होतं याची कल्पनाच कोणाला नव्हती. अखेर त्या व्हिडिओने 27च्या रात्रीचं रहस्य उलगडल्याची चर्चा आता सुरू झालीये. 27 तारखेला दादा मुंबईच्या बंगल्यावरून पुण्याला आणि तिथून बारामतीला जायला अगदी तयार होते. साधारण रात्री 10चा सुमार असेल. त्यांनी ड्रायव्हरला फरमान सोडलं होतं की गाडी चकाचक करून ठेव, उद्या पहाटेच आपल्याला निघायचंय, काहीही अडचण नको. पण रात्री 10 वाजता अचानक एक फोन आला आणि सगळा खेळच पालटला. गाडीचा प्रवास एका फोनमुळे डायरेक्ट विमानात बदलला. दिल्लीहून मंत्रालयात एक महत्त्वाची फाईल आलीये आणि त्यावर तुमची सही झाल्याशिवाय काम होणारच नाही, असा निरोप आल्याची जोरदार चर्चा रंगली. ती फाईल कुठे आहे असं विचारल्यावर मात्र तिथे एकच गोंधळ उडाला. फाईल काही केल्या मिळेना. त्यांना मुद्दाम पहाटे 4 वाजेपर्यंत तिथेच अडकवून ठेवलं गेलं, जेणेकरून त्यांचा रोड प्रवासाचा मुहूर्त चुकावा. शेवटी नाईलाज झाला आणि त्यांना विमानाने जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. दरम्यान तिकडे त्या पायलटच्या बाबतीतही एक खळबळजनक माहिती समोर येणार होती. विमानाचं बुकिंग तर झालं, पण ते विमान चक्क गुजरातहून विमानतळावर आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. इतकंच नाही तर त्या विमानाभोवती काही संशयास्पद चेहरे फिरत असल्याच्याही बातम्या व्हायरल झाल्या होत्या. रोहित पवारांनी तर आधीच ओरडून सांगितलं होतं की कुणीतरी विमानाशी छेडछाड केली असावी. पण आज जय पवारांनी जो पुरावा जगासमोर आणलाय तो बघून तुमचे डोळे पांढरे होतील. एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात VSR कंपनीचे मालक स्वतः पायलटच्या शेजारी बसून चक्क टाणून झोपले आहेत. विचार करा, हा किती भयानक निष्काळजीपणा आहे. जर कंपनीचा मालकच असा बेजबाबदारपणे को पायलटच्या सीटवर झोपा काढत असेल तर त्या विमानाची सुरक्षा कोणाच्या भरवशावर? हा खरंच काळजाचा ठोका चुकवणारा प्रश्न आहे. आता या प्रकरणातून आणखी काय काय भयानक सत्य बाहेर येणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागले. नीट लक्ष ठेवा. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही या प्रकरणातील तांत्रिक बाबी आणि समोर आलेले दावे ऐकलेत. पण एक पत्रकार म्हणून आणि या घडामोडींचा जवळून अभ्यास करणारा एक नागरिक म्हणून मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. खरं तर सोशल मीडियावर जे काही फिरते ते सगळं 100% खरं असतं असं नाही. आजकाल माहितीच्या नावाखाली अनेक गोष्टी पेरल्या जातात. या व्हिडिओमध्ये आपण ज्या CCTV क्लिप किंवा व्हायरल दाव्यांबद्दल बोललो आहोत त्या सध्या चर्चेचा विषय आहेत. पण जोपर्यंत कोणतीही अधिकृत यंत्रणा किंवा न्यायालय यावर शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत याकडे आपण केवळ एक शक्यता म्हणून पाहायलाच हवं. आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणं किंवा समाजात अफवा पसरवणं हा बिलकुल नाही. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे
की जर खरंच विमान अपघाताची वेळ आणि ठिकाणी यात तफावत असेल तर त्यामागे नेमकं कोणाचं डोकं असू शकतं. राजकारणात कधी काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही. दादांसारखा मोठा नेता जेव्हा अशा संशयास्पद परिस्थितीत जातो तेव्हा तर्कवितर्क लढवून जाणं स्वाभाविक आहे. पण आपण सजग नागरिक म्हणून काय विचार करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. मला तुम्हाला एक विचारायचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं, या सर्व प्रकरणामागे खरंच एखादा मोठा मास्टरमाइंड असू शकतो का, की हा केवळ एक दुर्दैवी अपघात होता ज्याचा आता राजकीय फायदा घेतला जातो? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या कमेंट्समुळे अशा विषयावर सखोल चर्चा होऊ शकते. ज्यांना असं वाटतं की हा घातपात आहे त्यांनी यस लिहा, ज्यांना वाटतं की केवळ अपघात आहे त्यांनी नो लिहून तुमचं मत मांडा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं आम्ही स्वागतच करू. शेवटी एकच विनंती, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ज्या वावड्या उठत आहे त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. जसा एखादा ठोस पुरावा किंवा अधिकृत बातमी समोर येईल ती आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवू. पण पुन्हा एकदा लक्षात ठेवा, हा व्हिडिओ केवळ माहिती आणि सध्या सुरू असलेल्या शक्यतांवर आधारित आहे. यात कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्याचा आमचा हेतू नाही. तुम्हाला काय वाटतं, जय पवारांनी जो पवित्रा घेतला तो राजकारणाची दिशा बदलेल का? कमेंटमध्ये तुमचं मत लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.